अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या छावा या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर काल बुधवारी संध्याकाळी प्रदर्शित करण्यात आला। ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर 2च तासात 15 लाखांहून जास्त वेळा तो पाहिला देखील गेला। अनेकांनी या ट्रेलरला अंगावर शहारा आणणारा, डोळ्यात अश्रू आणणारा असा याचा उल्लेख केला। यात कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही। ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन संघर्ष ट्रेलरच्या माध्यमातून पुढे आलेला आहे, त्यामुळे चित्रपट कधी रिलीज होतोय याचीच आता सर्वजण वाट पाहत आहेत। विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची साकारलेली दमदार भूमिका, त्याच्यासमोर तेवढ्याच तोडीचा अभिनेता असलेला अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबची भूमिका, यामुळे चित्रपटाची कास्टिंग किती वजनदार आहे हेच यातून दिसून येते। ट्रेलर जरी अंगावर काटा आणणारा असला तरी त्यात किती प्रमाणामध्ये सत्य इतिहास दाखवला गेला आहे व सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली किती अनावश्यक गोष्टी दाखवल्या गेल्यात हे पाहणं महत्त्वाचं असेल। याशिवाय इतिहासकार याकडे कसे पाहतात त्यावर देखील आपल्याला नजर ठेवावी लागेल। ट्रेलर मधील 2 गोष्टी ज्यावरती काही दिवसांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो त्यावर आत्ताच चर्चा करणे गरजेचे आहे। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। मागील काही वर्षांपासून बॉलिवूडने महाराष्ट्राच्या इतिहासावर किंबहुना मराठा साम्राज्याच्या इतिहासावर अनेक चित्रपट निर्माण केलेत। त्यामध्ये बाजीराव मस्तानी, तानाजी, पानिपत आणि आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट येतोय। कळत नाही बॉलिवूडला अचानक मराठा साम्राज्याच्या इतिहासावर चित्रपट निर्माण करण्याची बुद्धी नेमकी कशी व कुणामुळे सुचली। कारण जे बॉलिवूड आपल्या कपोलकल्पित कथांवर आधारितच आजपर्यंत चित्रपट निर्माण करत होतं, त्याने अचानक महाराष्ट्राच्या इतिहासावर चित्रपट बनवणं कसं सुरू केलं हा एक प्रश्नच आहे। तुर्तास आपण या प्रश्नाला निरुत्तरितच ठेवूया आणि चर्चा करूयात छावामधील त्या 2 गोष्टींवर ज्याला घेऊन वाद निर्माण होऊ शकतो। त्यापैकी एक गोष्ट म्हणजे एका गाण्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला विकी कौशलचा नाच। वास्तवात छत्रपती संभाजी महाराज कधी नाचले असतील का असा प्रश्नच या निमित्ताने पडतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांना केवळ 9 वर्षांचं आयुष्य मिळालं। मुळातच त्यांचा केवळ 32 वर्षांचाच जीवनकाळ होता। 14 मे 1657 ते 11 मार्च 1689 या 32 वर्षात त्यांनी प्रचंड मोठा इतिहास निर्माण करून ठेवलाय, जो आजही तरुणांना प्रेरणा देतोय आणि पुढेही प्रेरणा देतच राहील। शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जो 9 वर्षांचा काळ छत्रपती संभाजी महाराजांना मिळाला, त्यात त्यांनी विविध पातळ्यांवर 100 पेक्षा जास्त लढाया लढल्या। त्यातील अनेक लढायांमध्ये ते स्वतः मैदानात होते, तर काही लढाया जिंकण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले। मग प्रश्न आहे की त्यांच्याकडे अशा प्रकारे नाचगाणी करण्यासाठी वेळ होता का, की या माध्यमातून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचे काम केले जात आहे। या प्रश्नांची उत्तरे तर आपल्याला पूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील, परंतु चित्रपटांच्या माध्यमातून अशा खोट्या गोष्टी दाखवणे किती योग्य आहे हे चित्रपट निर्मात्यांनी जनतेस सांगितले पाहिजे। चित्रपट निर्माते असे म्हणू शकतात की चित्रपट अधिक रंजक व मनोरंजनात्मक करण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घ्यावा लागला आहे, परंतु त्यांनी जर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या 9 वर्षांचा इतिहास जशाच्या तसा जरी दाखवला असता तरी हा चित्रपट अधिक रंजक झाला असता। त्यासाठी निर्मात्यांना सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेण्याची वेळच आली नसती। चित्रपटातील दुसरा वादाचा मुद्दा असा होऊ शकतो तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी वापरलेली गदा। इतिहास अभ्यासक नक्कीच या विषयावर प्रकाश टाकण्याचं काम करतील, परंतु आतापर्यंत जो इतिहास आपण सर्वांनीच वाचला, ऐकला, त्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी कधी गदा वापरल्याचा साधा उल्लेख देखील नाही। मग असा अनैतिहासिक संदर्भ दाखवून दिग्दर्शक, निर्माते काय सांगू इच्छितात? काय ते पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांचे नव्या पद्धतीने ब्राह्मणीकरण करण्याचे काम करत आहेत का? असे काही प्रश्न आता निर्माण होण्यावाचून राहत नाहीत। त्यामुळे येत्या काही काळात, काही दिवसात विकी कौशलच्या या बहुचर्चित चित्रपटाला घेऊन नवा वाद निर्माण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही।